श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. देव म्हणतोय, बाळा, मी हा संदेश थेट तुझ्यासाठी स्वर्गातून पाठवलेला आहे. या आश्चर्यचकित करणाऱ्या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नको. हा संदेश तुझ्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. या संदेशामध्ये तुझं जीवन बदलवून टाकण्याची शक्ती आहे. हा संदेश तू पूर्ण ऐकू शकला नाही तरीही चालेल, पण येत्या 7 मिनिटापर्यंत दुर्लक्ष करू नको किंवा या संदेशाला बंद करू नको. देव एका चमत्कारा रूपने तुम्हाला भेटायला येणार आहे. एका चमत्कारी अंक तुम्हाला ते देणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठमोठे चमत्कार घडायला लागतील. जो व्यक्ती स्वामीच्या चरणी येतो त्याला स्वामी कधीही निराश होऊ देत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीत यश देतात. फक्त थोडासा धीर ठेवा आणि स्वामींचे नाम स्मरण करा. आणि आजचा हा स्वामी संदेश फक्त 7 मिनिटापर्यंत पूर्ण ऐका. तुम्ही तुमचा वेळ दिवसात कोणत्या ना कोणत्या कामात असाच खूप सारे तास वाया घालता, पण आज या संदेशाला 7 मिनिटे दिल्याने तुमच्या आयुष्यात मोठे चमत्कार होऊ शकतील. या संदेशाला आज तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या वेळेमधून फक्त 7 मिनिटे काढून देऊन तर बघा. येत्या 2 तासाच्या आत तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. हा संदेश स्वामी समर्थ महाराजांनी खास त्यांच्या भक्तासाठी पाठवलेला आहे आणि हा संदेश फक्त खास भक्तांनाच मिळणार आहे. जर हा संदेश तुम्हाला मिळाला असेल तर नक्कीच तुम्ही खूप भाग्यशाली आहात, कारण हा संदेश सहजासहजी कोणाला मिळत नाही. स्वामी महाराज हे त्यांच्यासाठीच पाठवतात जे खरंच भाग्यवान आहेत. आणि आज त्यांनी त्यांचं वरदान तुमच्यासाठी या संदेशाद्वारे पाठवलेलं आहे. त्यामुळे या संदेशाला फक्त पुढील 7 मिनिटे दुर्लक्ष करू नका. तुमच्या जीवनात चांगले चमत्कार घडायला लागतील. तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही जर स्वामींना मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आयुष्यात स्वामींचे नामस्मरण करावे. स्वामींचे नामस्मरण केल्याने प्रत्येक संकट दूर होते. आपल्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या आपोआप दूर व्हायला लागतात. आयुष्यातील संकटे आपोआप पूर्णपणे नष्ट व्हायला लागतात. स्वामींच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की ते आपल्याला कोणत्याही जागी जाऊन यशस्वी देऊ शकते. आपल्याला कुठे जरी गेलं तरी स्वामींचे नामस्मरण घेता येते आणि स्वामींचे नामस्मरण केल्याने आपल्यासाठी अशक्य असं काहीच राहत नाही, कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतात, मी जवळपास माझ्या सर्व भक्तांना माझी प्रचिती आणि अनुभव देतच असतो. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा स्वामींचा अनुभव एकदा ना एकदा कधीतरी आला असणार. तर तुम्हाला स्वामींचा अनुभव कधी आणि कुठे आला ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुमचं नावसुद्धा सांगायला विसरू नका. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तींच्या आयुष्यात अडचणी वाटतात त्यांनी माझं नामस्मरण करावं. ज्या व्यक्तींना मी त्यांची साथ देत नाही असं वाटतं त्यांनी माझ्या मठात जावं. आणि ज्या व्यक्तींना वाटतं की स्वामी आपल्यासोबतच नाही त्यांनी एकदा तरी आयुष्यात अक्कलकोटची धाव घ्यावी. त्यांच्या आयुष्यात मोठे मोठे चमत्कार त्यांना नक्की पाहायला मिळतील. स्वामींचे नामस्मरण केल्याने आयुष्यात चमत्कार 100% होतात. स्वामींच्या नामस्मरणाची ताकद खूप मोठी आहे. स्वामी समर्थांना ब्रह्मांड नायक म्हणतात, कारण त्यांच्यामध्ये धर्माचा कोणताही भेदभाव नसतो. हिंदू असो, मुस्लिम असो किंवा कोणीही असो, त्यांना काहीही नाही. स्वामींची सेवा सर्व धर्मांचे लोक करतात. स्वामी प्रत्येकासाठी एक आहेत. स्वामी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात. स्वामी प्रत्येकाची साथ देतात. तुमची देखील स्वामी साथ देतील. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांचे नामस्मरण करत राहा. स्वामींचे नामस्मरण केल्याने आपल्याला मोठमोठे चमत्कार तर नक्की पाहायला मिळतात. सोबतच स्वामींचे नामस्मरण केल्याने ते आपल्यासोबत येतात. तुम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणता तेव्हा स्वामी स्वतः तुमच्या बाजूला येऊन उभे राहतात. कदाचित ते तुम्हाला जाणवत नसेल, पण जेव्हाही तुम्ही एखादं अडचणीत असाल किंवा एखाद्या अशा कार्यात सुरुवात करताय ज्यात तुम्हाला यश न मिळणार असं वाटतं किंवा भीती वाटते, तेव्हा श्री स्वामी समर्थ या नावाचा एकदा जप करा आणि सुरुवात करा आणि मग बघा तुम्ही किती निर्भय होऊन काम कराल आणि त्यात तुम्हाला घणघणीत असं यशसुद्धा मिळेल. स्वामी सदैव तुमची साथ देतील. त्यांचे नामस्मरण केल्याने ते आपल्या जवळ येतात आणि आपली साथ देतात. तर एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ.
स्वामी म्हणतात, जो व्यक्ती आयुष्यात पुण्य करतो लोक त्याला जास्त महत्त्व देतात, पण देव जो आयुष्यात चांगले कर्म करतो त्याला जास्त महत्त्व देतो. पुण्य आणि कर्म ह्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. पुण्य करणारे लोक स्वर्गात जातात असे म्हणतात, पण ते जातील की न जातील हे तर सांगता येणार नाही. पण चांगले कर्म करणारे व्यक्ती आयुष्यात नक्की चांगलेच अनुभव घेतील. जो व्यक्ती चांगले कर्म करतो नक्की त्याला आयुष्यात चांगल्या गोष्टीच मिळतात. जो जसा करतो त्याला तसा मिळते. त्यामुळे तुम्ही जसं काही कराल त्याच प्रकारे तुम्हाला मिळेल. हेच तर कर्माचा सिद्धांत आहे. आणि त्यामुळे चांगले कर्म करा, तुम्हाला नक्की चांगले फळ मिळतील. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवतो माझा हात सदैव त्याच्या पाठीशी राहते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ प्रत्येकाला त्याच्या हिशोबाने त्याच्या रूपामध्ये दर्शन देतात. स्वामी, स्वामी आई, स्वामी माऊली, स्वामी शक्ती, स्वामी या सर्व रूपांमध्ये प्रत्येकाला देवदर्शन देत असतात. स्वामीचे रूपे अनंत आहेत. ते रामातही आहेत, कृष्णातही आहेत. स्वामी सर्वांमध्ये आहेत. अख्ख्या जगात फक्त स्वामीच ब्रह्मांड नायक आहेत. स्वामींवरती विश्वास ठेवा, अशक्य असं काहीही राहणार नाही. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, तुम्ही जर आयुष्यात श्रद्धा ठेवत असाल तर खूपच चांगलं आहे. नक्की देव तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देणार. पण तुम्ही आयुष्यात अंधश्रद्धा ठेवसाल, शुकन अपशकुन असे मानसाल तर नक्की तुम्ही एका खालच्या स्तराला जाल. त्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थांची एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट नक्की तुम्हाला समजेल आणि तुमच्या आयुष्यात शकुन आणि अपशकुन काय राहतं ते कळेल. गोविंदचा जन्मपत्रिका, शुभाशुभ मुहूर्त आणि शकुन अपशकुन असल्या गोष्टीवर पक्का विश्वास होता. एका महत्त्वाच्या कामासाठी तो घराबाहेर निघाला आणि इतक्यात कोणास ते जोरात शिंकले. शिंकणाऱ्याला मनातल्या मनात शिवी आणि हाडसळ तो परत घरात निघाला. इतक्यात त्याला दिसले की शेजारचा परमेश्वर शास्त्री कामासाठी बाहेर जात आहे. त्याला फार आश्चर्य वाटले. किती क्षुल्लक काम असेल तरी हा शास्त्री मुहूर्त पाहत आहे. एके दिवशी रात्री मुलं झोपलेले पाहून तो आपली बायको जानकीला म्हणाला, आज रात्री सर्वांनाच डोळे चुकवून मी जवळच्या शहरात जाणार आहे. तू मला तुझी सोन्याची अंगठी आणि सोन्याच्या बांगड्या दे. त्या विकून मी एखादा व्यापार सुरू करीन. भरपूर पैसा मिळाला की मी सर्व कर्ज चुकवेल आणि तेव्हा मी सन्मानाने परत गावात येईन. तोपर्यंत तू मुलांचा सांभाळ कर. नवऱ्याचे हे बोलणे ऐकून जानकी रडू लागली. काय म्हणताय, काय तुम्ही हे असे करणार? आणि सावकार बरे गप्प बसतील. शिवाय तुमच्याशिवाय मी एकटी कशी राहू शकेल? मुलांना काय खायला घालू? ती अडचण आहे खरी, पण तुम्ही कुठं चालले हे असा मार्ग काढू नका. मी इथंच राहिलो तर आपण सर्वांचे काय होईल ते तुम्हाला माहीतच आहे. शहरात राहायची पक्की व्यवस्था झाली की मी तुम्हाला बोलवून घेईल. पण जानकीला ते काही पटले नाही. जाऊ नका असं ठेका धरूनच बसली. मग मात्र सोमेश्वरला तिचा राग आला. तिच्यावर चिडून म्हणाला, म्हणजे अशा तऱ्हेने मित्रेपणाचे औषध पाजले आहे तू मला? अशा भित्रेपणाचे औषध मला पाजू नको. नवऱ्याचा तो आरोप ऐकून जानकीला धक्का बसला. तेवढ्यातच दरवाजावर कोणीतरी थाप मारली. कोण आहे असं विचारलं आणि सोमेश्वरने दरवाजा उघडला. तो एकदम धक्का लागल्यासारखा झाला. मागे सरकला. दरवाजात हात बधून एक भूत उभे होते. भूताला पाहताच सोमेश्वर थराथरा कापू लागला. जानकीने कोण आहे ते पाहिले. भूताला पाहून तीही घाबरली, पण आपल्या नवऱ्या एवढी काही ती भिली नव्हती. उलट प्रसंग पाहून वागायचे कसे तिच्या अंगी होते. काय रे, काय हवंय तुला? कशासाठी आला आहे इथं? जानकीने विचारले. तुमचं काहीतरी बोलणं चाललं होतं ना, ते ऐकून मी इथे आलो. भित्रेपणानं जाणणारे औषध तुझ्याकडे आहे का? जानकीने थोडासा विचार केला. भूतापासून आपल्या जीवाला धोका नाही ते तिच्या लक्षात आले. आलेल्या संधीचा फायदा घ्यायचा असं तिने ठरवले. हो आहे ना, म्हणजे आमच्याकडे तो औषध पूर्णपणे आहे. खोकला जाणारे औषध असते, तसेच भित्रेपणा सुद्धा जाणारे औषध असते. पण हे औषध तुला कशाला हवे? भूताने जानकीकडे पाहत हात जोडले. स्मशानात माझे सगळे भूतमित्र मला भित्रा म्हणून चिडवतायत. मला ते आपल्या खेळात घेत नाहीत. खरं तर मी आहेच भित्रा. सध्या उंदरालाही मी घाबरतो. भूताचे ते बोलणं ऐकून जानकी मनातल्या मनात हसली, पण उघडलेपणे म्हणाली, पण ते औषध फार महाग आहे. तेवढे धन आहे का तुझ्याकडे? धन आहे ना, भूत म्हणाले. उजवा हात त्याने अंधाराच्या दिशेने लावला. काही क्षण त्याच्या हाताने एक थैली दिसू लागली.
एवढी पुरेशी आहे ना? जानकी आधी औषध थैलीत काय आहे ते पाहिले. थैलीत स्वर्णमुद्रा पाहून ती आनंदली. ठीक आहे, मी तुला औषध आणून देते, तू कुठेही जाऊ नको. जानकी स्वयंपाकघरात वळली. तिच्या पाठोपाठ येणाऱ्या सोमेश्वरनेही तिला थांबवले. काय करत आहेस तू? भित्रेपणा जाणारे औषध कधी असतं का? भूत तुला, मला आणि आपल्या मुलांना खाऊन टाकेल. ते धन त्याचे त्याला परत करून दे, त्याला जायला सांग. म्हणजे आलेली लक्ष्मी परत पाठवू काय? शिवाय उंदराला घाबरणारे भूत आपल्यात काय खाणार? बोलता बोलता जानकी एका पेल्यात पाणी घेतलं. चुलीवरचं मुठभर राख त्यात घालून ती सगळी ढवळली. तिनं त्यानंतर त्याला घेतलं आणि बाहेर आली. हे औषध पी. हातातला हातात पेला तिने भूताला दिला. भूताने एका झटक्यात तो रिकामा केला. या औषधाने माझा भित्रपणा जाणार ना? भूताने विचारले. नक्की, पण 4 दिवस सतत हे औषध तुला घ्यावे लागेल आणि एवढेच धन प्रत्येक वेळी तुला द्यावे लागेल. कबूल. दुसऱ्या दिवशी यायचंय. वादा करून तो भूत निघून गेला. जानकीने ती थैली दरवाजाच्या आड्याला लपून ठेवली. मग सोमेश्वरला झोपायला सांगून म्हणाली, हे एक बरं झालं. आपल्या भांडण्याचा आपल्यालाच लाभ झाला. आणखीन 3 थैल्या धन आपल्याला मिळेल. यातून धन आपण कर्जमुक्त होऊ आणि उरलेले पैसे घेऊन आपण शहरात जाऊ. आणि त्याचं भूताचं काय? रात्रभर जानकीने त्यावर विचार केला. पहाटे ती झोपी गेली. मध्यरात्री ते भूत दरवाजात येऊन उभं राहिलं. जानकीने त्याला पेल्यातून राखेचं पाणी दिलं. पाणी देऊन होताच भूताने धनाची थैली दिली जानकीच्या हातावर. ते जायला निघाला. जानकीने त्याला थांबविले. भित्रेपणामुळे कसे नुकसान होते आणि धाडसाने कशी मोठेपणा होते हे त्याने सांगितले. हे तिला भूताने समजून सांगितले. तिने त्याला अनेक साहसी कथा ऐकवल्या. त्या ऐकून भूताला उत्साह वाढला. पहाटे ते भूत मोठ्या एकटीने निघून गेले. रात्रभर जागण्यानंतर जानकी दिवसभर झोपून राहिली. तिसऱ्याही दिवशी ते भूत आले. जानकीने त्याला राखेचे पाणी प्यायला दिले. भूताने धनाचा थैली दिला. जानकी त्याला शूरवीरांच्या कथा ऐकवत त्या कथेत ऐकून भूताच्या शरीरात आवेश संचारणा झाली. दान पावले टाकताट मानेने ती निघून गेला. जानकीने धनाची थैली दरवाजावर आडेमागे लपवली. भूतामध्ये झालेला बदल तिच्या चांगल्याच नजरेने येत होता. भित्रेभूत आता कमालची धीट बनला होता. एवढा धीट बनला होता की ते कोणालाही भिनेसा झाला होता. त्याच्यापासून तिला आणि घरातल्या इतरांना धोका होता. दिवसा काय करावे याचा विचार करत राहिली. रात्री तिने मुलाला शेजाऱ्याकडे झोपायला पाठवून दिले. मध्यरात्री होताच वाऱ्याच्या झोकायासारखे ते भूत आले. मोठ्या एकटीने खुर्चीत बसले. जानकी त्याला औषध म्हणून राखेचे पाणी प्यायला दिले. पाणी पिऊन होताच तिने थैलीतून हात पुढे केला तसे ते भूत तिच्यावर गुरकारले. काय ग, मी काय पळून चाललोय काय? माझ्यासमोर जास्त मजा दाखवू नको, नाहीतर मी तुझी चटणी करून टाकेल. जानकी मनातून घाबरली. राखेचे पाणी पिऊन भूत धीट झाले नव्हते हे नक्की. तिच्या गोष्टीचा आणि त्याला समजावून सांगितले होते त्यातच तो परिणाम होता. पण आपले तसे बोलणे झाले आहे. आपला शब्द तू बदलतोयस. असले शब्दाला विचारतोय कोण? तू आधी मला काहीतरी नवीन सांग. रोजच्या गोष्टी ऐकून मला कंटाळा आला आहे. जानकी मग त्याला प्रभू रामचंद्राची कथा सुरुवातीला सांगते. तसं भूताने एकदम घारीचे रूप घेतले आणि आपल्या चोचीत धनाच्या त्या 3ही थैल्या धरून उडून गेले. ते पाहून सोमेश्वर एकदम किंचाळला आणि धाडकन बेशुद्ध होऊन खाली पडला. आजूबाजूचे अनेक लोक तिथे धावत आले. काय झालं म्हणून विचारत. जानकीने त्याचा खरा प्रकार त्यांच्या कानावर घातला. आपण भूताला राखेचं पाणी देत होतो हे मात्र तिनं कोणाला सांगितलं नाही. लोकांच्या तिच्या बोलण्यावर प्रथम विश्वास बसला नाही. भित्रेपणा जायचं औषध काहीतरीच काय? कर्जबाजारी झालेल्या कदाचित या दोघांनाही डोक्यावर परिणाम झाला असावा. असा त्यातून काही ना काही त्यांना बराच निर्णय वाटला आणि सोमेश्वर खूप दुःखी झाला. आता काय करावे हा प्रश्न त्यांना पडला. तो दुसऱ्या दिवशी गावाला मेवालाला निघाला. सावकार आपल्या 10 वर्षाच्या नातवाला घेऊन जानकीकडे आला. तू भित्र्या भूताला धीट केलेस, मग माझ्या या नातवालाही धीट कर. भित्रेपणाला औषध यालाही पाच. भित्रेपणा जाणारे औषध नसते असे त्याला सांगायचे मोह जानकीला झालं. पण त्यावेळी तिच्या नव्या धंद्याची कल्पना सुचली. ठीक आहे, पण त्यासाठी रोज 1000 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. तुमचं ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दिल्याशिवाय आम्ही काहीही करणार नाही. तुमचा हा नातू फारच भित्रा आहे. किमान 1 महिना त्यावर उपचार करावे लागतील. तुम्ही तयार आहात ना? मेवालाल सावकाराने फारसा विचार न करता हो म्हणून टाकले. जानकीने त्या नातवाला पेलाभर साखर पाणी प्यायला दिले आणि ती त्याला साहस कथा सांगू लागली. थोड्याच दिवसांनी जानकीचे दारिद्र्य निघून गेले आणि हा भित्रेपणा पळवण्याचं औषध तिच्यासाठी एक व्यवसाय म्हणून चालू लागले.
स्वामी म्हणतात, आयुष्यात संकट येतात, त्यांचा सामना कोणत्या प्रकारे आपण करतो ते आपल्यावर आहे. आणि शकुन किंवा अपशकुन ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे काल्पनिक आहेत. त्या असतात, पण त्यांना तेव्हाच मानायचं जेव्हा आपल्याला त्याची खरी गरज असेल. असं कधीही शकुन किंवा अपशकुन करत बसायचं नाही. यामुळे आयुष्यावर खूप परिणाम होतो आणि आपण दारिद्र्याला सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे आधी कामाला श्रेष्ठत्व द्यायचं आणि नंतर शकुन अपशकुन पाहायचं. स्वामी म्हणतात, कर्माचे फळ नक्की मिळते, फक्त आपले कर्म योग्य असायला हवे. कर्म हे चांगले असायला हवे. आपले जसे कर्म तसे आपल्याला फळ मिळते. आपल्या कर्मानुसार आपल्याला आयुष्यात योग्य तसे फळ नक्की मिळत असते. त्यामुळे कर्म जोपर्यंत होईल तोपर्यंत चांगले करा आणि शकुन अपशकुन शुभ किंवा अशुभ या गोष्टीवर विश्वास ठेवा, पण एवढाही नका ठेवू की त्यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी यायला लागतील. स्वामींचे नामस्मरण करा. त्यांचे नामस्मरण केल्या मात्रानेच आपल्या आयुष्यात असे चमत्कार घडतात जे पाहून आपण स्वतः आश्चर्यचकित होतो. आपल्याला ज्या गोष्टीची याआधी कधी अपेक्षाही नव्हती ते आता सत्यात दिसत आहे असे आपल्याला समजेल. त्यामुळे स्वामी समर्थांचे नामस्मरण करायला विसरू नका. स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने आपण ज्या गोष्टी करतो त्यात आपल्याला कधीच माघार येत नाही. स्वामी समर्थ आपल्याला कधीही मागे येऊ देत नाहीत. प्रत्येक गोष्टीत आपल्याला ते यश देतात, पुढे जाऊ देतात. स्वामी माऊलींचा अनुभव घ्यायचा असेल तर या संदेशाला लाईक करून कमीत कमी फक्त 5 गरजू लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा. नक्की तुम्हाला मोठा अनुभव येईल. आयुष्यामध्ये त्याच गोष्टी करा ज्या तुम्हाला आवडतात. त्या नका करू ज्या लोक सांगतात. ऐका जनाचं पण करा तुमच्या मनाचं. लोकांचं ऐकलं ठीक आहे, पण त्यांच्यासारखं वागायचं नाही. आपण आपल्या मनासारखं करायचं असतं. लोक काय बोलतील याचा विचार जर तुम्ही कराल तर लोक काय विचार करतील. त्यामुळे तुम्ही फक्त विचार करा की लोक काय बोलतील हे तुम्ही कधीही विचार करू नका. तुम्ही विचार करा तर ते तुमच्या ध्येयासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुमचे ध्येय तुम्हाला गाठायचे आहे. आता जे तुम्ही स्वप्न पाहिलेले होते ते तुम्हाला सत्यात उतरवायचे आहे. काही लोकांचे स्वप्न आहे की ते आयुष्यात खूप मोठे व्हावं, तर काही लोकांचे स्वप्ने आहेत की आयुष्यात त्यांच्याकडे खूप पैसा असावं. पण या दोन्ही गोष्टी करायला आपल्याला आपल्या ध्येयावर काम करावं लागेल. जेव्हा आपण यशस्वी होऊ, ध्येयशील होऊ, आपले ध्येय गाठू, तेव्हा या दोन्ही गोष्टी आपल्याजवळ येतील. सोबतच तिसरी म्हणजे प्रसिद्धीसुद्धा आपल्याला लाभेल. लक्षात ठेवा, त्या गोष्टी असतात ज्या आपल्याला दुःख देतात, त्या म्हणजे आपण ज्या करतो. आपल्याला खरं करायच्या त्या असतात ज्या आपण करतो. विश्वास ठेवा, आपण काहीही करू शकतो. आपल्याला काहीही चालते. फक्त आपण ते विश्वासाने करायला हवे आणि योग्य दिशेला करायला हवे. आपण प्रत्येक गोष्टीत यश मिळवू शकतो. अक्कलकोट महाराज स्वामी समर्थ हे अशक्यही शक्य करणारे एकमेव दैवत आहेत. जो व्यक्ती यांच्या शरणाला येतो, यांचे नाम स्मरण करतो, तशा व्यक्तीच्या आयुष्यात मोठमोठे चमत्कार घडत असतात. स्वामी समर्थ हे असे चमत्कारी करतात. ते चमत्कार असे करतात की आपण कधी अपेक्षाही केली नसते. काही लोकांच्या जीवनात तर असे चमत्कार घडवून आणलेले आहेत स्वामींनी की ते त्यांची कधी अपेक्षाही नव्हती की या जन्मात त्यांच्यासोबत असंसुद्धा काही होईल. त्यापैकी काही लोक तर खूपच मोठे आहेत, तर काही लोक खूप कमी होते, पण तेही आत्ता खूप मोठे आहेत. स्वामी समर्थांची भक्ती करा, तुम्हाला शक्ती मिळेल. प्रत्येक संकटात तुम्हाला उभं राहायला यश मिळेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा काळजी नको करू, सदैव तुझ्या पाठीशी आहे मी आणि सदैव असणार मी. फक्त तुझा माझ्यावर विश्वास हवा. तुझा जर खरंच माझ्यावर विश्वास असेल तर डोळे बंद करून एकदा श्री स्वामी समर्थ पाठीशी असं टाईप कर. तुझा जर खरंच विश्वास असेल तर तू 2 मिनिट वेळ काढून श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करू शकतो. त्यामुळे वेळ काढ आणि टाईप कर. नसेल तर वेळ काढायला शिका, पण टाईप केल्याशिवाय पुढे जाऊ नका. स्वामी शक्ती आपल्यासोबत असेल. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतील. स्वामी समर्थ हे आपल्याला सदैव मदत करत असतात. लक्षात ठेवा, आपल्याला जे काही पाहिजे आहे ते आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण प्रयत्न करू. बिना प्रयत्नाचं आपल्याला काहीही मिळत नाही. स्वामी म्हणतात, दे रे हरी पलंगावरी असं म्हणत असाल तर तुम्ही आयुष्यात मूर्खपणा करताय. आत्ता सांभाळा. हे आळस तुमचं आयुष्य बर्बाद करण्याच्या मागे लागलेलं आहे. तुम्हाला पूर्णपणे बर्बाद करून टाकणारा हा आळसच आहे. त्यामुळे विश्वासाने कार्य करा, बर्बाद होऊ नका.
दे रे हरी पलंगावरी ही गोष्ट सोडून द्या, तुम्ही प्रयत्न करा, कारण त्याशिवाय काहीही नाही. जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत यश मिळणार नाही आणि यश मिळण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न, त्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळते. काही लोक प्रयत्न करतात पण ते असे करतात की त्यामध्ये काहीच नसतं, नुसतं खोकले प्रयत्न करतात, त्यामध्ये ते थोडंसंही त्यांचं प्रामाणिकपणा किंवा मेहनत टाकत नाहीत, त्यामुळे त्यांना कधीच यश मिळत नाही. अशा लोकांसाठी देव म्हणतोय, अरे बाळा, तुला जर एवढंच कंटाळा येत आहे तर हे जीवन तुझ्यासाठी व्यर्थ आहे. तू हे जीवनाचे दान करून टाक. तू आत्ताच स्वतःला संपवून घे, कारण तुझा जर जीवनात काहीतरी करायचे असेल तर देवावर विश्वास तर ठेवावा लागेल, पण थोडीशी का होईना मेहनत करावी लागेल. तुम्हाला हे जीवन दिलेच तशासाठी आहे. जर तुम्ही मेहनत करू इच्छित असाल तरच हे जीवन तुमच्या कायमीचे आहे. देव म्हणतो, हे जीवन मेहनत करणाऱ्यासाठी वरदान आहे आणि ज्यांच्यासाठी मेहनत होत नाही त्यांच्यासाठी श्राप आहे. मेहनत कराल तर सर्व काही मिळवाल आणि नाही कराल तर सर्व काही गमवाल. जे तुमच्याकडे आहे ते सुद्धा तुमच्यापाशी राहणार नाही. मेहनत करा, मेहनतीने सर्व काही मिळू शकते. आता येणाऱ्या 48 तासांमध्ये तुमच्या बँक खात्यात 10 लाखाची रक्कम देव चमत्कारिक रूपाने देणार आहे. कदाचित या गोष्टीवर तुमचा विश्वास बसत नसेल, पण 48 तासानंतर जर हा संदेश आत्तापर्यंत ऐकत असाल तर नक्की अनुभव जाणवेल. देव कधीही खोटा बोलत नाही. देव सदैव तुमची साथ देतो, साथ देत आहे, साथ देत राहणार. ही देवाची अपार महिमा आहे. तो कधीही तुमची साथ सोडणार नाही. देव म्हणतोय, मी सदैव तुमच्या पाठीशी आहो. काळजी करण्याची कारण नाही, काळजी सदैव तुम्हाला मारते. पण जर तुम्ही चिंतन कराल, माझे नाम स्मरण कराल तर सदैव तुमची चांगलेच होते. देव स्वामी समर्थ महाराज सदैव सोबत आहेत. या गोष्टीवर ज्याचा ज्याचा विश्वास आहे तो विश्वासाने या संदेशाला लाईक करून पुढे जाईल. स्वामी महाराज यांचे चमत्कार अपरंपार आहेत. जर तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करता येत नसतील तर तुम्ही स्वामी समर्थांचे नाम स्मरण करू शकता. स्वामी समर्थांचे नाम स्मरण केल्या मात्रानेच आयुष्यात असे चमत्कार व्हायला लागतात ज्याचा आपण कधी विश्वासही ठेवला नसेल. लक्षात ठेवा, काळजी करू नका, तुमच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट होते. स्वामी आणि समर्थ या 2 शब्द आहेत, पण जेव्हा हे दोन्ही एकात येतात, स्वामी समर्थ बनतात, तेव्हा आयुष्यातील सर्व शक्ती जे काही आहे ते आपण एक योग्य दिशेलाच लावतो. ते फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे. स्वामी समर्थ या नावात एक अशी ताकद आहे, एक अशी न दिसणारी शक्ती आहे जी आपली साथ सदैव देत असते. स्वामी समर्थ महाराज कुठेही गेलेले नाही, ते सदैव आपल्यासोबत आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचं अभिवचन खूप जास्त प्रभावी आहे. दिवसात स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा आणि त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा, नक्की यशस्वी व्हाल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. स्वामी समर्थांचे नामस्मरण एक चमत्कारिक नामस्मरण आहे. यांचे नामस्मरण केल्याने आपल्याला आयुष्यात असे कार्य घडवून आणता येतात जे आपण अपेक्षाही ठेवू शकत नाही. बाळा, काळजी नको करू, तू फक्त विश्वास ठेव, कारण येत्या काही तासात तुझ्या जीवनात मोठे चमत्कार मी स्वतः घडवणार आहे. येत्या काही दिवसात तू मोठे मोठे चमत्कार पाहशील. फक्त तुझा अनुभव विश्वास ठेव माझ्यावर. काळजी करणे सोडा, काळजी करणे व्यर्थ आहे. आता काळजी थांबवून प्रयत्न करा. प्रयत्न करण्यानेच यश आहे. यशासाठी प्रयत्न महत्त्वाचे आहेत, काळजी नाही. जे लोक तुम्हाला चिडवतात, जे लोक तुमची टीका करतात, त्यांना विसरून जा. त्यांची काहीही नसते. टीका करणारे मात्र टीका करण्यातच आयुष्य बर्बाद करतात. ते काहीही करू शकत नाही. करायचे तर ते तुम्हाला आहे. आयुष्यात मोठे नाव, मोठे काम, सर्व काही मोठे. तर त्यासाठी आपल्याला प्रयत्नसुद्धा मोठे करावे लागतील. छोटे प्रयत्न करून चालणार नाहीत. प्रयत्न असे मोठे करा की तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. प्रयत्न जोपर्यंत मोठे नाही असणार तोपर्यंत यश तुम्हाला मिळणार नाही. प्रयत्न करा, काळजी करू नका, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुमच्याकडे 2 मिनिटे वेळ असेल तर एकदा स्वामी समर्थांचे नामस्मरण घ्या आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे नामस्मरण घेतले पाहिजे. आयुष्यात जर काही चमत्कार पाहायचा असेल तर यांच्या एवढी शक्ती चमत्कार करण्याची दुसरी कोणातच नाही. हे आपल्या आयुष्यात त्या गोष्टी करून आणतात ज्या गोष्टी आपण कधी
विचार करत होतो की हे कदाचित माझ्याकडे असेल, पण जेव्हापासून तुम्ही नामस्मरण करण्यास सुरुवात कराल तेव्हापासून तुम्हाला वाटेल की प्रत्येक गोष्ट आपल्याकडे आहे, कारण तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः देतील. काळजी करू नका, विश्वास ठेवा. स्वामी समर्थ पाठीशी आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास असू द्या आणि श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका.